हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर आज मी तुम्हाला चवळीची भाजी असते ना, सॉरी चवळीची नाही, चिवची भाजी. कोणी चिवची भाजी म्हणते, कोणी वरणाची भाजी म्हणते, कोणी चिवची भाजी, तर कोणी वरणाची भाजी म्हणजे वण करतात त्याचे, वरणाचं बेसन. तर असे 2-3 नाव आहेत त्या भाजीला. तर आमच्या इकडे चिवची भाजी म्हणतात आपल्या विदर्भामध्ये. आणि त्याचं करत आहे मी आज बेसन. आणि ही भाजी माहीत आहे का, आपल्याला उन्हाळ्यातच मिळते. आणि खरोखर उन्हाळ्यातच खायला पाहिजे ही भाजी, कारण की थंडी असते. त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे उन्हाळ्यात खाणं चांगलं असते. त्याच्यामुळे तशी वर्षभर भाजी असते ही, पण उन्हाळ्यात खाणं चांगलं असते. चला तर मग आता ती भाजी दाखवते मी तुम्हाला कशी करते. तर भाजी म्हणजे बेसन, त्याचं बेसन वगैरे टाकून. तर ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर हे भाजी जी आहे ना, हे भाजी तुम्ही ओळखली असेल कशाची भाजी आहे ती. तर या भाजीचं करत आहे मी आता छान बेसन. या भाजीला कोणी चिवची भाजी पण म्हणते, कोणी वंडाची भाजी पण म्हणते, कोणी चिवईची भाजी पण म्हणते. ही भाजी निवडायला मला जवळजवळ 1 तास लागला ताईंनो, 1-1.25 तास. आणि छान निवडली आणि स्वच्छ पाण्याने धुतली 2-3 वेळा. आणि कारण की माती वगैरे असते त्याला, त्याच्यामुळे मग ती स्वच्छ धुवावं लागते. छान धुतली आणि थोडीशी मग बाजूनं ठेवली, कारण की त्यातलं पाणी पूर्ण गेलं. तर 2-3 नावं आहेत ताईंनो या भाजीला. तर आम्ही म्हणतो चिवची भाजी. आणि त्याच्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी, जिरं घेतलं आणि सांबार घेतला. एवढंच घेतलं मी त्याच्यामध्ये. आणि ते छान आबडधोबड मिक्स याच्यातून काढलं मी, म्हणजे बारीक केलं. आबडधोबड बारीक केलं मी खलबत्त्यामध्ये. आणि ही भाजी आहे ना ताईंनो, खूप किचकट आहे निवडायला. कारण की जे जाळे जाळे त्याच्या हे आहेत ना काळ्या, ते पूर्ण काढावं लागतात. त्याच्याशिवाय ती भाजी पण चांगली लागत नाही. कोवळी कोवळी असली ना तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण तरी आपल्याला असे जे काळ्या आहेत ना त्या काढावंच लागतात. आणि रेसिपी खूप इझी आहे याची. आणि थोडीशी सोकू दिली ताईंनो ती. आणि सोकल्यानंतर मग एकदम बारीक चिरली, एकदम बारीक. कारण की ही जी भाजी आहे ना, तर बारीकच चिरावं लागते ताईंनो, कारण की आपल्याला बेसनात टाकून करावं लागते ना. बारीक चिरली ना तर मग छान लागते, नाहीतर मग काळ्या जर राहिल्या ना तर ते काळ्या पण तोंडात येतात आपल्या. त्याच्यामुळे मग मस्त बारीक चिरली भाजी. आणि या भाजीची रेसिपी एवढी इझी आहे ना ताईंनो, खूप इझी आहे. आणि भाजी बारीक चिरून घेतली मी. नंतर मग 1 वाटी बेसन घेतलं त्याच्यामध्ये टाकायला. तर त्याच्यामध्ये मग बेसन टाकलं मी 1 वाटी. आणि 1 वाटी बेसन टाकल्यानंतर मग आपल्याला तिखट मीठ चवीनुसार जेवढं पाहिजे ना, आपण जेवढं खातो ना तिखट वगैरे, आपल्याला जेवढं लागते तेवढं टाकायचं. आणि लसण जिरं सांबार जे मी आबडधोबड वाटलं ना आपल्या खलबत्त्यामध्ये, ते पण टाकलं त्याच्यामध्ये. आणि हळद तिखट मीठ एवढंच टाकलेलं आहे. जास्त मसाले मी टाकले नाही, कारण की एकदम साधी बेसन म्हटलं की एकदम साधं असतं ताईंनो. आणि ते तसंच चांगलं लागते. आपल्याला मसाले वगैरे टाकले ना तर टेस्ट नाही येत त्याची चांगली. तर मीठ वगैरे टाकलं चवीनुसार. आणि मग छान ते पूर्ण पाणी न टाकता ताईंनो, कारण की त्या भाजीलाच माहीत आहे का एवढं पाणी सुटते ना. तर मी 1 थेंब पण पाणी नाही घेतला. सगळं एकजीव करत आहे मी. आणि हे पूर्ण मी भिजवत आहे ताईंनो, बिना पाण्याचं. पाणी कुठलंच घेतलं नाही मी, काहीच घेतलं नाही पाणी. आणि हे तसंच भिजवत आहे मी. थोडं म्हणजे कडकच पाहिजे आपल्याला. आणि याचे करत आहे मी वण. आणि माहीत आहे का ताईंनो, याची सिंपल भाजी म्हणजे बेसन पण होते, ते म्हणजे कढईत टाकून कांदा तिखट मीठ वगैरे लसण वगैरे टाकून
त्यात भाजी टाकायची, नंतर मग त्यात बेसन टाकायचं. असं बेसन पण होते, ते पण छान होते. पण माहीत आहे का, आम्ही असं बेसन करत असतो याचं. आणि हे वण जे आहेत ना, उरले ना आपल्याला दुसऱ्या दिवशी पण कामात येतात. दुसऱ्या दिवशी पण आपण त्याचं बेसन करू शकतो, ते खराब होत नाहीत आणि छान पण लागतात. तर फक्त 2 शिट्या होऊ द्यायच्या ताईंनो. 2 शिट्या झाल्या ना तर मग गॅस बंद करायचा. आणि माहीत आहे का ताईंनो, याच्यात जास्तीत जास्त कांदे घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, मी 2 मोठे कांदे घेतले आणि 2 मोठे कांदे घेतल्यावर छान ते बारीक बारीक कट केले ते कांदे. कारण की या बेसनामध्ये तेल आणि कांदे थोडे जास्तच टाकायचं ताईंनो. या बेसनामध्ये तेल जास्त असलं ना तर भाजी पण छान होते. तर पाहू शकता तुम्ही, एकदम बारीक बारीक कट केले मी कांदे, 2 कांदे. आणि कुकर पण झालेला आहे आपला, 2 शिट्या झाल्या. गॅस पण बंद केला मी आणि दोन्ही पण कांदे मी चिरून घेतले. आणि वरून टाकायसाठी सांबार पण आताच चिरून घेतला ताईंनो मी. तर पाहू शकता तुम्ही, 2 कांदे आणि सांबार चिरून घेतला. आणि या भाजीमध्ये काही दुसरं टाकायचं नाही. आणि या भाजीमध्ये माहीत आहे का ताईंनो, फक्त कांदे आणि तेल टाकायचं, बाकी काहीच नाही. कारण की आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये तिखट, मीठ, लसूण, जिऱ्याची पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि सांबार टाकायचा वरून. तर आपण पाहू शकता ताईंनो, 2 शिट्या झाल्यानंतर हे वंड आपले पाहू शकता छान शिजले, म्हणजे वाफेवर पाहू शकता तुम्ही. आणि हे आता जरी आपल्याला एवढे करायचे नसले ना, तर एखादा आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये. आपण दुसऱ्या दिवशी पण करू शकतो. आणि मी पाहत आहे ते झाले की नाही, पण झाले, ते मस्त झाले, हुपले ते वाफेवर. तर चला, तर आपण करूया आता छानपैकी बेसन याचं. तर आता ठेवले ताईंनो मी कढई, आणि कढईमध्ये जो चिरलेला कांदा होता ना तो पण टाकून दिला मी. आणि ही जी भाजी आहे का ताईंनो, आपण वर्षभर भेटते ताईंनो ही भाजी. पण आपण सहसा उन्हाळ्यातच खातो ही. कारण की उन्हाळ्यात का खातो, तर ही थंडी असते त्याच्यामुळे. मग उन्हाळ्यामध्ये खातो आपण. आणि पाहू शकता तुम्ही, आणि ते वण पण एवढे झाले ना, मोकळे झाले मस्त. आणि ही भाजी एवढी उपयोगी आहे ना ताईंनो, जर डिलिव्हरी जर झाली ना बायांची, ते मूल असते ना, तर उन्हाळ्यात राहू शकत नाही गरमीमुळे, तर या भाजीत ठेवत असतात. कारण की ही भाजी थंडी आहे ना, तर त्याच्यामुळे. आता तर माहीत नाही मला, पण आधीचे जे जुने लोक होते ना, ते भाजीत ठेवायचे. कारण की ताईंनो माहीत आहे का, मलाच ठेवलं. आणि माझे मामा मला अजूनही म्हणतात, माझी आई पण अजूनही म्हणते की तुला भाजीत ठेवलं होतं आम्ही, खूप गरमी होत जाय, तू रडत होती. म्हणून मी सांगते, तसं मी पाहिलेलं नाही आहे, पण मला भाजीत ठेवलं होतं असे मला माझे मामा, माझी आई, माझे मामाकडचे म्हणजे माझ्या आईकडचे सगळे सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगते ताईंनो. तर खूप छान होती ही भाजी. आणि हे बेसन माहीत आहे का, या उन्हाळ्यातलं पहिलं आहे ताईंनो, पहिल्यांदा ही भाजी करत आहे मी. आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडते. आणि सकाळची जर उरली ना, तर संध्याकाळी पण आम्ही खातो छान भाकरीसोबत. आणि भाजी मेन म्हणजे भाकरीसोबत खूप छान लागतं ताईंनो. भाजी म्हणजे हे बेसन खूप छान लागते, चिवच्या भाजीतलं बेसन. तर पाहू शकता ताईंनो, हे सगळं मिक्स केलं ना, एकजीव केलं ना, पूर्ण कांदे आणि हे जे वंड आपण वाफवले ना, ते पूर्ण एकजीव केलं ना ताईंनो, की आपलं बेसन झालं म्हणून समजायचं. कारण की ऑलरेडी ते वण झालेले असतात, 2-3 शिट्यामध्ये पूर्ण शिजलेलं असते ते. कच्चं वगैरे असं काहीच राहत नाही याच्यामध्ये, पूर्ण बेसन झालेलं असते. त्याच्यामुळे मग 5 मिनटं जरी ठेवलं ना असं पूर्ण एकजीव करून, तरी बस आहे ताईंनो. छान सांबार पण टाकला मी. आणि परत एकदा स्लो गॅसवर चांगलं परतून घेतलं ताईंनो मी. पूर्ण एकजीव केलं सांबार वगैरे टाकून. तर आपलं हे बेसन झालं तयार. आणि
रंग पण बघा किती छान दिसत आहे. आणि भाजी पण दिसत नाही आहे त्याच्यामध्ये, कारण की एवढी बारीक बारीक चिरली ना मी. आणि साफ पण केली होती पूर्ण. ते जे काळ्या होत्या ना ते पण पूर्ण काढून टाकल्या होत्या ताईंनं मी. तर आता आपलं बेसन ही पूर्णपणे झालेलं आहे ताईंनो, पाहू शकता तुम्ही. आणि मोकळं पण झालं. एकदम सोपी रेसिपी आहे ही. आणि कोणी कोणी माहीत आहे का, भाजी टाकून त्याच्यात बेसन टाकते, ते पण छान होते. पण हे खूप टेस्टी लागते ताईंनो बेसन चिवच्या भाजीचं. त्याच्यामुळे मी अशीच करत असते, मस्त लागते. तुम्ही पण करून पहा. आपलं झालं हे चिवच्या भाजीचं बेसन. तर आजचं जेवण पाहू शकता ताईंनो, एकदम सिंपल होतं. चिवच्या भाजीचं बेसन, बरबटीची सुकी डाळ आणि पोळ्या, लोणचं, गाजर, कांदा, अशा प्रकारे आजचं जेवण होतं माझं. तर संध्याकाळी गेलो ताईंनो आम्ही बाहेर. ही आहे आमच्या केशवनगरची स्वाद बेकरी. आणि इथं सगळं छान भेटते सामान, ब्रेड वगैरे, खारी, सगळं छान भेटते. तर आम्ही इथून मग सामान पण घेतलं, ब्रेड घेतले, खारी घेतली आणि केक वगैरे मुलांसाठी. आणि हा पाहू शकता तुम्ही आमचा हा रिंग रोड आहे. रिंग रोड पाहू शकता तुम्ही. हा सरळ केशवनगर ते कौलखेडचा आहे हा रोड. आणि ही स्वाद बेकरी पण पाहू शकता तुम्ही किती मोठी आहे ती. काय जमा करतं पैसे कशात? गुल्लकमध्ये. गुल्लक काय गो? तो डब्बा असते. पिगी बँक. हां हो का? हां असं ना. आज आली आमच्या इथे अंतरा. आधी इथे राहायला होती का ग? किती मजा केली आहे ना. हां, खूप मजा केली. आता ती माहीत आहे का, सहजीचं आली तिच्या आजीसोबत. तर पहा माझ्या भेटीसाठी आली ती, आहे ना अंतर, माझ्या भेटीसाठी आली ना. अशीच येत जा मग आली की. हां, आधी होती ना आमच्या इथं, तर खूप यायची माझ्याकडे, राहायची, बसायची. तर मला पण आठवण येते तुझी. तुला येते का माझी आठवण? हो का? बरं, त्या दिवशी दीदी पण आठवण काढत जा राजवी. ती कुठे गेली म्हणे अंतरा. येत जा मग. हां, ठीक आहे. तर ताईंनो, ही होती अंतरा आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला, पण ती गेली आता बाहेर गावी. पण इथे माहीत आहे का, आज 2 घंट्यासाठी आली ती, 2-3 घंट्यासाठी. तरीसुद्धा माझ्या भेटीला आली ती. म्हणजे माहीत आहे का ताईंनो, आपण जर मुलांना प्रेम दिलं ना, तर मुलं पण आपल्या तेवढीच जवळ येतात. त्यांना पण आपल्याविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होते. तर चला ताईंनो, आजचा हा माझा संध्याकाळचा स्वयंपाक होता, कढी खिचडी आणि पापड. तर आजच्या व्हिडिओला मी इथं सेंड करते ताईंनो.